आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात 78व्या तुकडीतील 164 IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांसाठी आयोजित 2 दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. प्रशिक्षणादरम्यान अग्निशमन, रासायनिक आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. विविध तज्ज्ञांनी अग्निसुरक्षा, अग्निशमन सेवा, फायर सेफ्टी कायदे आणि औद्योगिक सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन केलं. तसेच प्रोबेशनर अधिकाऱ्यांनी फायर प्रोटेक्शन लॅबला भेट देऊन अत्याधुनिक अग्निसुरक्षा तंत्रज्ञानाची माहिती घेतली. वीज ग्राहकांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगत सेवा देण्यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगानं राबवली जात आहे. स्मार्ट मीटरबाबत काही गैरसमज पसरले असले तरी वस्तुस्थिती पाहता हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचेच असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यामुळे वीज वापराची अचूक आणि रिअल टाईम माहिती उपलब्ध होते, असं महावितरणनं सांगितलं आहे. आशा स्वयंसेविका तसंच 21,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. या प्रस्तावामुळे आरोग्य कर्मचारी आणि कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ होईल. गडचिरोली शासकीय आश्रमशाळेतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मोठी स्वप्ने पहा आणि शिक्षणाच्या बळावरती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. अमरावती शहर गुन्हे शाखेनं इलेक्ट्रॉनिक सिगरेटच्या अवैध साठ्यावर धाड टाकून 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई आज केडिया नगर परिसरातील गजानन टॉवर अपार्टमेंटमध्ये करण्यात आली. जर्मनीतील ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाजांनी पिस्तूल आणि रायफल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत 7 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं. भारताने 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 24 पदके जिंकून अव्वल स्थान मिळवलं. भारत-आयर्लंड यांच्यातील 2 सामन्याची T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आयर्लंडच्या 20 षटकात 9 गडी बाद 182 धावा झाल्या होत्या, तर भारतानं प्रत्युत्तरादाखल 8 षटकात 4 गडी बाद 80 धावा केल्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.